नाहीये आणि इथून वेळ न घेता लगेच काय करायचं 5 षटकांची मॅच की 4 षटकांची मॅच कारण 4 मॅच आहेत होतील का 100% होतील ठीक आहे होतील तर खेळा आणि लगेच क्षेत्ररक्षण कसं धुवायचं वेळ घेऊ नका प्लीज ऐकलं पाहिजे ना सामनावीर चिपकवलेला खालचा असू द्या फक्त वरचं स्टिकर बनवून आणा नहीं मैं बोला मैं ही जाके आता हूँ मैं जाके आता हूँ क्या बोला फिर उसको जा थोड़ा कि बोले बोला मैं ही जाता हूँ कशाबद्दल हाँ 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 इसके अंदर है बोलो वायरलेस ये वायर सर जेवले का इथे आहे ना नको मागवा मग काहीतरी त्यांना सांगा ना उभं राहायला लागतो अरे हे खाऊन प्लेट आहे प्लेटा कुठून आणल्या हा गाडी घेऊन आले डॅडी घरात जेव्हा इथे पाणी घ्या ना पाणी मॅचला सुरुवात होते इथून मोठा फटका काय असा होता बॅट बॉलचा संपर्क नाहीये निघून चालला डॉट बॉल चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये आपण बघतो एका बाजूला संघ फाईट करत असताना टीम आरोही 11 कळकेवाडी त्यांच्या विरोधामध्ये आदित्यानं या 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल क्वालिटी क्रिकेटचा दर्जा काय असतो नाही दाखवणं गरजेचं पुन्हा एकदा गोलंदाज तयार आला बॅट ऑफ करायचा होता आणि इथून वाईट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगला रन चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट बनवणं भरपूर गरजेचं असतं चांगल्या धावा बनवणं गरजेचं असतं आणि इथून तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय चांगल्या धावा इथून कराव्या लागतील चांगलं क्रिकेट इथून बनवावं लागेल गोलंदाज पुन्हा एकदा बॅटनल ऑफ करायचं होतं आणखीन एक व्हाईट बॉल चांगला डिसिजन पंचाच्या माध्यमातून आपण पाहतोय देण्याचं काम करतात आणि चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे आरो 11 कळकेवाडी संघ बॅटिंग करतोय 12 मॅन नाही आहे हे लक्षात घ्या 12 मॅनचा आला नाही तर 2 धाव्यांची पेनल्टी त्या संघाला दिली जाईल आणि बॅटनल ऑफ केलाय क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि इथून बॉल निघून चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये मिळेल एक सिंगल रन आपण बघतोय आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल जर 12 मॅन हे लक्षात घ्या पुढच्या मॅच बसून 12 मॅन जर पहिला बॉल पडायच्या आतमध्ये जर उपस्थित राहिला नाही तर 2 धाव्यांची पेनल्टी इथून दिली जाणार हे लक्षात घ्यायचं आहे हे सर्वांसाठी नियम सारखा आहे पुढच्या मॅच मध्ये 12 मॅन पहिला बॉल पडण्याच्या आधी जर मुख्य व्यासपीठावरती जर नसला तर 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल हे लक्षात घ्यायचं ओद द टीम आणि मैदानाच्या आतमध्ये वेळ घेऊ नका बॉल मिळत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि मॅचला सुरुवात करा कारण आजच्या दिवसामध्ये टोटल अजून 4 मॅच इथून कंप्लीट करायचे आता मला हे लक्षात घ्यायचं आहे चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे दीपक सर चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आणि धावा देखील तितक्याच चांगल्या बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आडवा बॅटनल ऑफ करायचा होता वास आलाय का अपील स्ट्रॉंग डिसिजन अंपायर नॉट आउट तितके स्ट्रॉंग आहेत त्यांच्याकडे देखील क्षमता आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय चांगल्या धावा भरपूर गरजेचं आहे बनवणं चांगला खेळ करावा लागेल डॉट बॉल चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल आडवा बॅटनल ऑफ करायचा होता अपील एकचा पुन्हा एकदा स्ट्रॉंग आहे बापू आपण पाहतोय रक्षकाच्या भूमिकेमध्ये मात्र तुम्ही किती पण अपील करा पंच आमचे स्ट्रॉंग आहेत ऑफिशियल चांगला अनुभव त्यांच्याजवळ आहे धनगर प्रीमियर लीग मध्ये देखील बाईक होती
नक्कीच यार कौतुक करेल, अतिशय चांगलं आयोजन. आणि इथून त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बायकर मॅन म्हणून त्याचं नाव आपण पाहतोय लक्ष्मण नरुगडे. या वेलकम व्यायचं व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत. डे नाईट स्पर्धा होती ती. कुठल्या ग्राउंडवरती आपण सांडपाड्यामध्ये होती. नक्कीच बॅटल ऑफ करायचं होतं. इथून एक सिंगल मिळते आणि सिंगलवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 4 आणि स्कोरबोर्ड 4 धावा. षटक क्रमांक पहिलं लक्ष्मण आता येत असताना संपुष्टामध्ये आला. अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपक सर ते बाटली देणार नाही, घेऊन जातील मागा त्यांच्याकडे. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं आहे. चांगल्या धावा बनवणं गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट काय असतो ना, क्रिकेटचा दर्जा काय असतो ना, हे दाखवणं भरपूर गरजेचं आणि तितक्याच चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. अंपायर, माझा आवाज तुमच्याकडे येतोय का? टीम मीटिंग नका यार प्लीज. हेच क्षेत्ररक्षण सजवाला सांगायचं, टीम मीटिंग घेऊन देऊ नका कोणत्याही खेळाडूला, कारण वेळेचं बंधन करायचं आहे. जितका कमी वेळ घेणार तितकं चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. क्वालिटी क्रिकेट, क्रिकेटचा दर्जा इथून चांगला दाखवणं गरजेचं आहे. फास्ट खेळा यार, फास्ट खेळा प्लीज. धावा चांगल्या बनवाव्या लागतील. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. कोण आहे? लोकेश. लोकेश ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आपण बघतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला धावा, क्वालिटी क्रिकेट इथून दाखवणं भरपूर गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे लोकेश. ओव्हर नंबर 2 मध्ये आला. लोकेश प्लीज वेळ घेऊ नका जास्त. वेळेचं बंधन करायचं. आजच्या दिवसामध्ये आम्हाला फार मॅच कव्हर करायचे. तिथून चांगलं क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं असणार आहे. जास्त बाहेर राहिलाय, सोडून दिलाय, मात्र वाईट नाही. फसला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज अर्जुन आणि त्याच्या जोडीला खेळाडू असणार आहे तो मात्र प्रदीप. टीम शिद्रुकवाडी संघाचा एक चांगला गोलंदाज फलंदाज. अर्जुन मध्ये भरपूर क्षमता आहे. चांगला बॅटर आहे. बॉल हवेमध्ये फसला. यष्टीरक्षक बापू विकेटचं पतन पहिल्या धक्का बॅटिंग करत असताना लागतोय मैदानाच्या आतमध्ये. टीम आदित्याने 11 बॅटर सॉरी आरो 11 कळकेवाडी संघाला. बॅटर अर्जुन मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट. चला वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बदल इथून करायचं. चांगलं क्रिकेट इथून खेळायचं. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज लोकेश. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. जबाबदारी त्याच्यावरती टीम गोकुळ संघाचा. हा खेळाडू एक ओपनर म्हणून ओळखला जातो. फुल टॉस समोर लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथून मिळतीये. दुसरीचा गॉल आणि इथून मिळाला धावा 2 वेगानं. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं. चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेट काय असणार इथून दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. दोन्ही टीमला धावा देखील तितक्याच चांगल्या इथून बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये तितकंच चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार. आणि ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटन ऑफ करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. एक चांगलं मोठं टार्गेट इथे उभं करणं गरजेचं. बॅटर आपण बघतो स्ट्राईक एंडला विजय. नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. 1 टू गो. शेवटचा बॉल अंतिम लोकेश. बॅटन ऑफ करायचा होता. व्हाईट बॉल. पंच सांगतात आम्हाला व्हाईट चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 8 अँड स्कोरबोर्ड 8 धावा. फार कमी धावा आहेत धावफलकावरती. इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार. नेक्स्ट मॅच टॉस साठी बोलवल टीम आपण बघणार आहोत. यानंतरची मॅच आम्ही लगेच टॉस साठी बोलवतो, कारण आपण पाहणार आहोत
जय साई लहर आंबेकर आणि विजेता शिवतेज फायटर हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॉल हव्यामध्ये कॅच टिपला फलंदाज बाद. महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट संपादन माघारी परततोय खेळाडू. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती 8 रन स्कोर व 8 धावा. षटक क्रमांक दुसरे देखील संपला. ओव्हर नंबर 3 मध्ये विकास बने छोटा पॅकेट बडा धमाका. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकास बनेला आणि इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आम्ही देखील ते सांगितलं. लॉंग ऑफला बॉल जात नाहीये, ट्रॅव्हल होत नाहीये. प्रदीप माघारी परत तिसरा धक्का टीम लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आरोही इलेव्हन खेळाडू संघाला फलंदाज बाद. शिवतेज फायटर नेक्स्ट मॅच आणि त्यांच्या विरोधामध्ये जय साई 11 आंबेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आवाज येतोय. आवाज येत असेल तर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस हा स्पर्धेचा नियम. टॉस साठी यायचं दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बॉल झाला 1 विकेट संपादन. काय करतोय संघ आरोही इलेव्हन कळकेवाडी संघ. असं खेळला तर कुठेतरी बॅकफुटला जाणार. चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे. हा बॅटर कोण आहे? अर्जुन. नाव काय? सरनेम अर्जुनचं सरनेम अर्जुन वैते. आणि यो वैभव सुर्वे. नाही नाही दुसरा एक अर्जुन होता तो. अर्धा बॅटनं खेळायचं होतं. एक सिंगल इथून मिळते. अर्जुन आहे. दुसरा अर्जुनचं या अर्जुनचं आडनाव काय? आणि तो पहिला होता काय? अर्जुन पवार. तेच विचारलं. एक अर्जुन पवार एक अर्जुन मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन पवार कुठेतरी बाद झाला. आता वैभव आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं घेऊन क्षेत्ररक्षक दूर होऊन आला. एक धाव कंप्लीट झाला. दुसरी साकावाला असेल. दुसरी होईल का? मात्र इथे सिंगल वरती समाधान मानावं लागणार मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी यार. काय गोलंदाजी आहे. चांगली टप्पा आहे. चांगली लाईन आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 मॅच आतापर्यंत जिंकले. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. क्वालिटी क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. ओ हो कवसला क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार बॅटर अर्जुनच्या बॅटमधून आल्या धावाच्या सुरेख फटका पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. चौकार. चांगला खेळ इथून करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडवा बॅटनं लॉफ करायचा होता. बॅटनं सिंगल इथून मिळते. षटक क्रमांक 3 संपलं. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 धावा. धाव फलकावरती बॅटिंग करत असताना आपण बघतोय आरोही इलेव्हन कळकेवाडी संघाच्या धावा. नेक्स्ट मॅच शिवतेज आणि त्यांच्या जोडीला जय साई 11 आंबेकर. दोन्ही टीमचे कॅप्टन. आवाज येत असेल तर इनिंग ब्रेक कंपल्सरी टॉस स्पर्धेचा नियम केला जाईल हे लक्षात घ्यायचं. धावा धावल करती 15. चांगलं क्रिकेट. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल. उद्याच्या दिवसामधले मॅचेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो.
उद्याच्या दिवसामध्ये देखील चांगलं खेळ मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि इथून उद्या देखील आम्ही बघणार आहोत. उद्याच्या दिवसामधले मॅचेस तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. टीम पहिली मॅच आरो 11 कळकेवाडी आणि त्यांच्यासोबत फाईट करत अंबिका स्पोर्ट्स. हे लक्षात घ्यायचं आहे. उद्याचे लॉट्स सांगतो तुम्हाला. आरो 11 कळकेवाडी आणि अंबिका स्पोर्ट्स ही पहिली मॅच. दुसरी RJ फायटर आणि जय साई 11 आंबेकर, आदित्य अनन्या फायटर आणि श्रीजा 11 ही तिसरी मॅच आणि शिवतेज फायटर आणि साई 11 अमरक ही चौथी मॅच. उद्याच्या दिवसामधले लॉट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेत. ही मॅच अतिशय चांगली आणि नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत. आपल्याला बघायला मिळतं जय साई 11 आंबेकर आणि शिवतेज फायटर आणि त्याच्यानंतर अंबिका स्पोर्ट्स आणि श्रीशा 11 आणि RJ फायटर आणि साई 11 अमरक ही शेवटची मॅच आजच्या दिवसामधली आपल्याला बघायला मिळेल. फास्ट आज समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हात. फिल्डिंग खराब झाली आणि बॉल शेवटच्या क्षणाला काय आहे अडवलाय का? 4 एका लागलाय पाठीमागे. लागला का? प्रेक्षक कोणी बघितलंय? नाही लागला. ओके 2 धावा असतील. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. क्वालिटी क्रिकेटचा दर्जा काय असतो ना इथून दाखवणं गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज आडवा बॅट ऑफ करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक आलाय, ती फ्लाय जाईल फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. बॅटर बॅक टू द डगआउट. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये आपण बघतोय बापूला. आतापर्यंत 4 बॉलचा झाला खेळ 2 to go. धावसंख्या धावफलकावरती 21-21 आणि स्कोर बोर्ड 21 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं. नेक्स्ट मॅच कॅप्टन टॉससाठी या दीपक मने तिथे जोडले जातील. शिवतेज टीम अर्धा बॅटल ऑफ करायचा होता. प्रॉपर टायमिंग नाही. फलंदाज बाद. बॅटर हनुमंत बॅक टू द डगआउट. आज त्याचा दिवस शनिवार, मात्र तो कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ होत नाहीये. आणखीन एक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज नाव त्याचं बापू. इथून होईल का पहिली हॅट्रिक? प्लीज यार वेळ घेऊ नका. नवीन बॅटर लगेच या. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 1 to go. 7 बॉलचा खेळ शिल्लक. धावा फलकावरती 21 विकेट गेल्या. 5 वेळ घ्यायचा नाही प्लीज. न्यू बॅटर. ऊन भरपूर आहे. पाणी जितकं प्यायला येईल तितकं पाणी प्या. नवीन बॅटर भूषण. टीम कुसरूनचा आहे. कुसरूनचा खेळाडू म्हणजे कुठेतरी चमकणार. इथून भूषणला चमकणं गरजेचं. 21 धावा होत नाही. लो स्कोर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. टीमचे ओनर आपण बघतोय नक्कीच दत्तात्रय सुर्वे. चुरबूर चालू आहे. संघ जिंकला पाहिजे. मेहनत भरपूर घेतले, पैसे भरलेत. संघ वरती गेला पाहिजे. ट्रॉफी मध्ये नाव आलं पाहिजे, कारण एकच ट्रॉफी आहे. जो जिंकेल तो चॅम्पियन होईल, त्यालाच ट्रॉफी आहे. दुसरा क्रमांक नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. जो काय असेल तो एकच क्रमांक. जो जिंकणार तो पहिला कोण चॅम्पियन MPL चा राहणार, चर्चेत राहणार. पहिला कोण जो फटकवणार इथून 1 नंबर कोणता संघ असेल हे उद्या समजेल. चांगला खेळ इथून भूषणला करणं गरजेचं. चांगलं धावा इथून भूषणला बनवाव्या लागतील. क्वालिटी क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं. चांगल्या धावा इथून दाखवणं गरजेचं आणि इथून तसाच खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण बघतो स्ट्राइक एंडला अर्जुन. आरो 11 कळकेवाडी संघाचा खेळाडू.
बॉलिंग मार्क वरती अनिकेत गोकुळ टीमचा हा खेळाडू. धावा तर पूर्णपणे थांबल्यात 21च आहेत. आता इथून 6 बॉल कसे असणार अनिकेतचे आपण पाहणार आहोत. तो देखील एक चांगला खेळाडू, बेस्ट बॉलर भरपूर स्पर्धेमध्ये राहिला. पुढे खेळ असा प्रयत्न पहा, वेग किती आहे, भरपूर वेग आहे बॉलला. तफा पडल्यानंतर डॉट आला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू. यासाठी टीम मध्ये त्याची जागा बढवली अनिकेत. आपण बघतोय टीम खेळत असताना चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट इथून दाखवणं गरजेचं आहे. संघ मालक दत्तात्रय सुर्वे आणि अक्षय सुर्वे हे दोन संघ मालक त्या टीमचे ओनर्स म्हणून आपण पाहणार आहोत. आणि एक मॅच, पहिल्या मॅचमध्ये देखील विजय, दुसऱ्या मॅचमध्ये विजयी होणार का, दोन्ही टीमला शुभेच्छा असणार. अडवा बॅटनल ऑफ करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक बॉल षटकार आणि चौकार काय होणार नाही. मात्र आता त्याला माहिती आहे इथून षटकार चौकार मारल्याशिवाय रन वाढणार नाहीयेत. मात्र अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रेकॉर्ड्स अजून 3 बॉल 3 षटकार ठोकणारा टीम सूरज कुसरून संघाचाच आहे. मात्र त्या टीम मध्ये आज आयकॉन म्हणून खेळत असताना त्यानेच ठोकलाय. अर्धषटक देखील कुसरूनचाच वैभवनं ठोकलाय. अडवा बॅटल ऑफ करायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. मात्र चुकीला माफी क्रिकेटमध्ये नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर, जिथे होत्या 2च धावा तिथे आणखीन 2 खर्च केला, म्हणजे 4 मिळाला टोटल. धावसंख्या दाखल करते 25 बॉल झाले आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. 3 बॉल अजूनही शिल्लक. चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. सर्व संघ मालकांना शुभेच्छा. कॅप्टन, चॉईस, आयकॉन सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा असतील. 8 संघ मालक, 8 चॉईस. आणि बॅटल ऑफ करायचा, व्यवस्थित कनेक्ट नाही आहे बॅटला. फर्स्ट वन बॉल निघून चालला डी झोन मध्ये. सिंगल मिळते 26 झाला आतापर्यंत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्टेप आउट झाला. पहिल्याचे 3 चांगले आले तरी काय झालं, नंतरचे 2 खराब येत आहेत की काय. षटकार म्हणजे 10 धावा खर्च झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. चौकार सोडल्यानंतर 1 षटकार. गोलंदाजीतून शेवटचा बॉल चांगला हाताळणं गरजेचं आहे. 1 टू गो. लास्ट बॉल. शेवटच्या बॉलवरती काय येईल. स्टेप आउट झालाय. क्षेत्ररक्षक आहेत बघतोय आपण बापू. बॉल जास्त उंच, प्रयत्न राहिला चांगला, मात्र 4 धावा मिळाला. 48 की 46, 36. पहा थोडंसं टेन्शनचं मात्र लक्ष आहे की नाही बघत होतो. 36 झाला. 37चं लक्ष या मॅच मध्ये. टीम बॅटिंग करत असणार अनन्या आदित्य फायटर या संघाला बनवायचे आहेत. त्या मात्र 37 धावा 37 करायच्यात. चला, थँक्यू सो मच. प्लीज थोडंसं काळजी घ्यायची मित्रांनो, त्या साईडला खड्डा आहे. प्रत्येकाने खेळत असताना थोडंसं आपली काळजी घेऊन खेळायची प्लीज मित्रांनो. विनंती असेल, कोणालाही दुखापत होऊ नये असं क्रिकेट खेळा मित्रांनो. थोडंसं सहकार्य करा. मैदानाच्या आतमध्ये 2 ठिकाणी थोडासा खड्डा आहे, तिथे काळजी घेऊन क्रिकेट खेळा. जाऊया टच कव्हरच्या दिशेने. चला, दोन्ही टीम्स. जय साई आंबेडकर संघाचे कॅप्टन लगेच या. शिवतेज फायटर संघाचे कॅप्टन दोन्ही लगेच कॅप्टनने उपस्थित राहा मित्रांनो. हॅलो चेक. ह्यानंतरचा आवाज आपण ऐकणार आमचे जवळचेच आमचे सर इथून विठ्ठल सरांचा आवाज तुमच्या कानावर मिळेल नेहमी. मोरणा क्रिकेट असोसिएशनला हा आवाज तुम्ही ऐकत असताना नेक्स्ट मॅच सुधीर जावांचं पार लक्ष करण्यासाठी जसा मॅचमध्ये बदल तसा आवाजामध्ये बदल आमचे नक्कीच विठ्ठल सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मोरणा प्रीमियर लीग 2026. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्षाचा गट. थँक्यू सो मच. चला प्लीज विनंती असेल, दोन्ही टीम शिवतेज फायटर संघ कॅप्टन लगेच पाठवा. जय साई इलेव्हन आंबेडकर संघाचे कॅप्टन देखील आपण लगेच या. दादा विनंती असेल, मनोज बकासूर लगेच या कॅप्टन. अमोल दादा बाईकडे आपण देखील कॅप्टन लगेच पाठवा. दोन्ही टीम विनंती असेल, दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच ते उपस्थित राहा. टॉस को बॉस मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस करूया मित्रांनो. MPL पर्व पहिलं पाहतो 2026ची दमदार स्पर्धा. अजून देखील आपल्याला 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. थोडं सहकार्य करा चला लगेच.
हॅलो हॅलो. चला प्लीज दोन्ही टीम लगेच या. ओमकार दादा लगेच उपस्थित राहा मित्रांनो, विनंती असेल. चला मनोज बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. दोन्ही टीम एक एक मॅच पराभूत होऊन आले. दोन्ही टीमचा करूया टॉस. अर्थातच प्लीज आपण टॉस करूया. रितेश बाबर कुठे गेले? रितेश बाबर आपण कुठे? इथेच होता. चला थोडं स्पीडअप करा. लगेच स्वतःच्या सजून घ्या टीम. विनंती असेल दोन्ही टीमला. चला या लगेच आपण करूया टॉस. संजय यांच्या हस्ते करूया टॉस. नेक्स्ट मॅचचा दोन्ही टीम एका साईडला शिवतेज फायटर्स, दुसऱ्या साईडला जय साई इलेव्हन आंबेकर संघ. कॉल असेल आंबेकर संघाचा कॉल, छापा कॉल दिला जातोय. या सिटीज आपण पाहतोय, काटा पाहतोय. यस मनोज, शिवतेज फायटर टॉस जिंकलाय. काय असा निर्णय ओमकार? आणि एक मॅच तुम्ही हारलाय. आता या मॅच मध्ये तुमचा कसा खेळ असेल? टॉस जिंकला, महत्वाचा निर्णय काय? बॉलिंग करू पहिल्यांदा. यस बॉलिंग करू. तुम्ही पहिली मॅच हरला, समोरची टीम देखील एक मॅच हरली. काय या मॅच मध्ये थोडासा परफॉर्मन्स कसा करावा लागेल? तुम्ही बॅटिंग बॉलिंगचा निर्णय घेतला, किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. ओके ठीक आहे. दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही म्हणून दोन्ही टीमला शुभेच्छा. शिवतेज फायटर टॉस विन, सिलेक्ट टू फील्ड फर्स्ट. जाऊया कॉन्बॉक्सच्या दिशेने परत. तिथे जोडले जातील विठ्ठल जी कदम साहेब, त्यांच्या हस्ते ऐकूया नेक्स्ट मॅचचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद. सन्माननीय आदरणीय आमचे लहान बंधू वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा एक हक्काचा आवाज सन्माननीय आकाश सर यांचं शुभागमन. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय RV11 तर त्यांच्या विरोधात खेळणारी टीम आदित्य अनन्या फायटर्स. आदित्य अनन्या फायटर्स संघ फलंदाजी करतोय, तर RV11 संघाने प्रथम डावात फलंदाजी करत असताना धावसंख्या बनवली 36 आणि 37 धावांचं लक्ष दिलंय. सन्माननीय आदरणीय आकाश सर यांचं शुभागमन. मी त्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बसायचं आहे. एक वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचा एक ऑफिशियल आवाज आणि नवी मुंबईचा एक दमदार आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं ते व्यक्तिमत्व सन्माननीय आकाश सर. धन्यवाद. आपण आपला अगदी बहुमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल सहर्षाचं स्वागत आणि मनपूर्वक आभार सर. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय गोलंदाज विजय, तर स्ट्राईक वरती फलंदाजी पाहतोय विकास, ज्यानं मात्र सातत्यानं चांगली खेळी केली. तोच विकास आटोली गावचा एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूने ओळख निर्माण केली तोच विकास. तर नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय बापू पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव येते अवांतर. या अवांतर धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 7 धावा. पहिलं षटक चालू आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय विजय याला. वाईट चेंडू रिव्ह्यू म्हणजेच तिसऱ्या पंचांच्याकडे हा निर्णय गेलाय. तिसरे पंच म्हणून काम पाहतील कुलदीप सर. एकच रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू घेतला जातोय. प्रत्येक संघासाठी फक्त एकच रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निर्णय गेला आणि तिसरे पंच म्हणून काम पाहत आहे सन्माननीय कुलदीप सर, मोरणा क्रिकेट असोसिएशनचे एक ऑफिशियल पंच. सन्माननीय आदरणीय आमचे बंधू आकाश यांना मी विनंती करतो की या मॅचचं समालोचन करायचं आहे. एक तेज तरार आवाज म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं व्यक्तिमत्व सन्माननीय आकाश सर. फटका चांगला स्क्वेअर कट केलाय. बॉल अगदी वेगाने निघून गेलाय. एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. काय स्ट्रोक होता, पूर्णपणे बॉलला येऊन दिला. अगदी शेवटी बॅटचा फेस ओपन केला
आणि तेजानी तर्रार फटका निघून गेलाय एक टप्प्याला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ब्रँडेड स्ट्रोक होता. हो चांगला आहे. झालं तो कधीच गेला. दोन बाय मिळाल्या त्यामुळे धीम्या गतीचा बॉल हा देखील स्क्वेअर कट केलाय. आता चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. बिर्रकावून दिलाय डीप पॉइंटला. बॉल निघून गेला सीमारेषेच्या पल्याड. हाय आणि हँडसम ब्रँडेड षटकार. काय फटका होता अफलातून. पूर्णपणे मनगडातील ताकदीचा उपयोग करून घेत असताना शेवटी बॅटचा फेस ओपन होतोय. बॅटच्या स्टिकर एंडला लागलेला फटका देखील सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. विकास आहे त्याच्या नावामध्येच विकास आहे. विकासीय फटके अगदी विकास त्याच्या नावाप्रमाणे खेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय. अप्रतिम. धीम्या गतीचा बॉल आणखीन एक चांगला स्क्वेअर कट. जे क्षेत्र निवडले आणि त्या क्षेत्रामध्ये सध्या टिचून फलंदाजी होतीये. डी झोन मध्ये गेलाय बॉल. वन डी गोशांकी क्षेत्र आहे. तिथे एक सिंगल मिळाली या बॉल वरती. जर का पाहिलं तर नशिबाची साथ गोलंदाजाच्या बाजूने होती. फटका भरपूर चांगला होता परंतु मिळाली एकच सिंगल. सिंगलने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचला. 18च्या घरामध्ये धावफलक 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 इथे संपले. विजय विरुद्ध फलंदाजी करत असताना विकासने मात्र चांगले फटके खेळलेत. 18च्या घरामध्ये धावफलक. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज इथे तयार झालाय. आशिष ओव्हर नंबर 2 मध्ये. बापू आयकॉन आहे. आयकॉन म्हणून या खेळाडूची निवड झाली. आयकॉन ही खेळी सादर करावी लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आशिषचा हा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. नाही मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला बॉल इथे निघून गेला. एक टप्पा सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. काय फटका होता अप्रतिम. पूर्णपणे बॉलकडे नजर जमवून ठेवली होती. चांगली बॅटिंग. सुरुवात षटकाची चौकाराने झाली. आशिष विरुद्ध प्रहार करत असताना बापूच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. यावेळेस कमबॅक आपण पाहतोय. गोलंदाजाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी न घेता अगदी यष्ट्यांना फुंकर मारत चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. अगोदरच्या बॉलवरती चौकार जरूर आला परंतु त्यानंतर फलंदाजाला बीट केलंय. मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत MPL म्हणजेच मोरणा प्रीमियर लीगचं भव्य आणि दिव्य पहिलं महापर्व आयोजन. आणि आयोजन आपण पाहतोय अगदी डोळ्याचं पारणं फेडणार आयोजन. धीम्या गतीचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. स्ट्रेट हिटला प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक परंतु प्रयत्न पडतील पुरे. बॉल निघून जाईल दुसऱ्या टप्प्याला. सीमारेषेच्या पलीकडे चौकार. भरपूर चांगली फटकेबाजी चालू आहे सध्याच्या घडीला. जर का पाहिलं तर एक चेंडू निर्धाव आल्यानंतर एक चौकार येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा चेंडू जरूर निर्धाव आला परंतु तिसऱ्याच बॉलवरती बॉलर बॅक टू द ड्राइव्ह. स्ट्रेट हिटला हा चौकार आपल्याला बघायला मिळाला. भरपूर चांगल्या खेळपट्टीवरती ही स्पर्धा आपण खेळवतोय. हो बैठक मारायचा प्रयत्न होता. मागचा पाय वाकवला. गुडघ्यावरती बॅलन्स होता परंतु चेंडू समजलेला नाहीये. बॅटच्या वरून चाललाय. डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करत निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर सामने सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आज दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवसामध्ये अनेक बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना चांगला खेळ सादर करतायत. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅच ड्रॉप. काय घडलंय आणि काय बिघडलंय. जिथे मात्र आयकॉन खेळाडूची कॅच ड्रॉप झाल्याने त्यानंतर 2 धावा आल्यात आणि ज्या वेळेस एखाद्या मुख्य खेळाडूची कॅच ड्रॉप होते त्यावेळेस एक वेगळा आत्मविश्वास आणि वेगळा कॉन्फिडन्स त्याच्या बॅटिंग मध्ये किंवा बॉलिंग मध्ये सातत्याने येत राहतो आणि त्याच पद्धतीचा
अनोखा कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास आला असेल का बापूच्या बॅटिंग मध्ये हे देखील पुढील बॉलवरती पाहणं भरपूर रंजक असणार आहे. हो आडव्या बॅटने खेळायचा होता. वेग 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 भन्नाट वेग. 22ची एक सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 29च्या घरामध्ये. 29 धावा धावफलकावरती. 18 मध्ये 8 बनवायचे आहेत विजयासाठी. भरपूर चांगली स्पर्धा. अगदी मोरण्याच्या खोऱ्यातून तयार झालेले खेळाडू आज नवी मुंबई सारख्या विकसित शहरामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत आणि एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय मोरणा क्रिकेट असोसिएशनने याच खेळाडूंना. आता चेंडू हवेमध्ये आहे. अभय बॉल खाली. आपण पाहतोय प्रयत्न केलाय. प्रयत्न यशस्वी झालाय. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. अभयने तो झेल टिपला. चुकी झालेली नाहीये. थोडासा प्रेशराईज मध्ये टिपलेला झेल परंतु तो झेल इथे पूर्ण झालाय. भरपूर चांगला झेल. आरवी 11 कळकेवाडी टीम. आपला 12वा प्रतिनिधी इथे नाहीये. बॉलर कोण आहे? बॉलर अक्षय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. बॅट्समन कोण गेला नवीन? लक्ष्मण बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट झाला. होत्या आल्या बरोबर पहिल्याच बॉल वरती आपले इरादे लक्ष्मणने स्पष्ट केले. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक. बॉल करेल हवाई सफर. षटकार. काय फटका होता लक्ष्मणचा. अप्रतिम फटका. या बॉल वरती जर का षटकार आला तर तब्बल सलगचे 3 षटकार जर का आले 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. फटका आता मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये. विकेटचं पतन. एक तेरी तो एक मेरी. टीट फॉर टॅट. तू सव्वा सेरे तर मी देखील ढाण्या वागे. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहा बक्षीस लावणारे आमचे मान्यवर देखील भरपूर चालाक आहे. 2 धावींची गरज आहे आणि सलगच्या 3 षटकारास 5,000 लावलेत. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन कोण गेलाय? पाटण तालुका धनगर प्रीमियर लीगची सर्व कमिटी यांच्या माध्यमातून जर का पाहिलं तर हे पारितोषिक होतं. बॉल सोडून दिलाय. वाईट +1. सामना इथे संपलाय. अगदी अवांतर धावेनी सामना संपला आणि या सामन्यावरती विजयाची मोहर उमटवले